काँग्रेसचा आंबेडकर आणि दलित विरोधी खरा चेहरा गृहमंत्री अमित शहा यांनी उघड केल्यानंच विरोधक बावचळले असून खोटं बोलून आपली पापं लपवत असल्याचा पंतप्रधानांचा घणाघात. अमित शहा यांनी मांडलेल्या तथ्यांमुळेच काँग्रेसच्या वर्मीघाव आता कथित अवमानाचं नाटक रंगवून काँग्रेस पापं लपवू इच्छित आहे. मात्र जनतेला सत्य माहीत असल्याची पंतप्रधानांची टीका. डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल असलेली नितांत श्रद्धा आणि आदरामुळेच गेल्या दशकभरात बाबासाहेबांच्या दूरदृष्टीनुसार काम करण्यासाठी रालोआ सरकार अथक प्रयत्नशील. पंतप्रधान. संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विधानसभा आणि विधान परिषदेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्द्यावरून शाब्दिक खडाजंगी. विरोधकांनी घोषणाबाजी करत केला सभात्याग. विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे राम शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. बाहेर आंदोलन न करता विरोधकांनी विधिमंडळाच्या सभागृहात लोकांच्या समस्या आणि प्रश्न मांडावेत. सरकार उत्तरं देण्यासाठी सक्षम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज नवी दिल्ली संसद भवन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिलं निमंत्रण. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षांपर पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आणि भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा क्रिकेट कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित. नमस्कार.